नमस्कार. मनाला आधार या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. दीप अमावस्या. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी आपण घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करतो, दिवे प्रज्वलित करतो आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मकता नांदावी अशी प्रार्थना करतो. तुम्हाला माहीत आहे का, दीप अमावस्येला दिव्यांची पूजा का केली जाते? दिवे लावण्यासाठी दिवे लावण्यामागचे नेमकं कारण काय आहे? आणि घरच्या घरी दीप अमावस्येची पूजा कशी करायची? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. दीप अमावस्या म्हणजे काय? दीप अमावस्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी दीप म्हणजेच दिव्याची पूजा करण्याची परंपरा. दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये प्रकाश, ज्ञान आणि आशेचं प्रतीक मानला जातो. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा तो दूर करण्यासाठी पुरेसा असतो. म्हणून दिवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. अंधार कितीही असला तरी प्रकाश, आशा कधीही सोडू नका. दिवे का लावतात? आपल्या घरात दिवे लावण्यामागचं केवळ धार्मिक परंपरा नाही आहे, तर त्यामागे एक सुंदर भावना आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे आशा, ज्ञान आणि सकारात्मकतेचं प्रतीक. या दिवशी दिवा लावताना आपण मनातील नकारात्मकता दूर होऊ दे, घरात आनंद राहू दे आणि आपल्या कुटुंबावर देवाची कृपा राहू दे अशी प्रार्थना करतो. म्हणून दीप अमावस्या हा फक्त दिवे लावण्याचा दिवस नसून आपल्या मनातही आशेचा एक दिवा पेटवण्याचा दिवस आहे. दीप अमावस्येला पूजा कशी करावी? सर्वप्रथम घर आणि देवघर स्वच्छ करून घ्या. घरात असलेले मातीचे किंवा धातूचे दिवे स्वच्छ करून घ्या. पिठाचे दिवे करण्याची परंपरा असेल तर पिठांचे दिवे पण करू शकता. दिवे एक स्वच्छ ताटात किंवा पाटावर सुंदर पद्धतीने मांडून घ्या. पूजा करताना काय अर्पण करावे? दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करू शकता. नैवेद्य म्हणून घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ किंवा साधा नैवेद्य दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि चांगली भावना असावी. पिठाचे दिवे का करतात? दीप अमावस्येला काही परंपरेमध्ये पिठाचे दिवे करण्याचीही सुंदर परंपरा आहे. गव्हाचे पीठ किंवा आपल्या घरच्या परंपरेनुसार वापरल्या जाणाऱ्या पिठांचे दिवे बनवून त्यामध्ये वात किंवा तूप किंवा तेल घालून हे प्रज्वलित केले जातात. ही पद्धत प्रत्येक घरात किंवा प्रत्येक प्रदेशात सारखी असेलच असं नाही. म्हणून आपल्या घरची परंपरा असेल तर ती श्रद्धेने पाळू शकता. दिवे लावताना काय करावे? हे देवा, माझ्या घरात सुख, शांती, समाधान राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना निरोगी आणि आनंदी ठेव. आमच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती दे. आमच्या मनात नेहमी चांगले विचार राहू दे. तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. ओम दीप ज्योती नमः. दीप अमावस्येचा एक सुंदर संदेश. मित्रांनो, दीप अमावस्येला सगळ्यात सुंदर संदेश मला असा वाटतो, आपल्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी आपण आशा सोडू नये. कारण एक छोट्याशा दिव्याने सुद्धा अंधार दूर होऊ शकतो. तसंच आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी विश्वास, श्रद्धा आणि सकारात्मक विचार सोडू नका. कदाचित आजची परिस्थिती कठीण असेल, पण उद्याचा दिवस नक्कीच चांगला असू शकतो. एक दिवा, एक आशा, एक प्रार्थना आणि देवाची कृपा. तर आजचा दीप अमावस्येचा या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद नांदो. आई लक्ष्मी आणि आपल्या आराध्य देवतेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. तुमच्या घरातील प्रत्येक दिवा तुमच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येऊ.